आधीच स्त्रियांची जात घाबरी, तशात मुलाची थांबेना शिरशिरी. ग्रंथी ज्वराची भीती ही भारी, निवेदन करी घडले ते. बाबा म्हणती मृदू वचन, आभाळ आले आहे जाण. पडेल पाऊस पीक पिकोन, आभाळ वितळून जाईल. भीता किमर्थ ऐसे वदून, कफनी कंबरेपर्यंत उचलून. दाविते झाले सकळा लागून, ग्रंथी टवटवून उठलेल्या. कुक्कुटीच्या अंड्या एवढे 4 ग्रंथी चोहीकडे. म्हणती पहा हे भोगणे पडे, तुमचे साकडे मजलागी. हे दिव्य आणि अलौकिक कर्म पाहोनी विस्मित लोक. भक्ता लागी दुःखे ही कैक, भोगिती अनेक संत कैशी. मेणाहूनी मौचित्त, सबाह्य जैसे नवनीत. लाभे वीण भक्तांसी प्रीत, भक्तची गणगोत जयाचे. एकदा ऐसा वर्तला प्रकार, नाना साहेब चांदोरकर. निघाले सोडून नंदुरबार, पंढरपुरासी जावया. नाना परम भाग्यशाली, साईंची अनन्य सेवा फळली. भूवैकुंठ प्राप्ती घडली, मामलत मिळाली तेथील. येताची हुकूम नंदुरबारी, जाणे होते अतिसत्वरी. तातडीने केली तयारी, हेतू अंतरी दर्शनाचा. सहकुटुंब सहपरिवार, शिर्डीसी जाण्याचा झाला विचार. शिर्डीच प्रथम पंढरपूर, करू नमस्कार बाबांसी.